मध्ये 31 धावा इथे चेस करावे लागतील। हा चेंडू यावेळेस टप्प्यामध्ये थोडासा आत येतोय, फलंदाजाला बीट केलेले आहे। निर्धाव चेंडू तर मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू इथे विजयाचा मार्ग सुकर करेल या मोठागाव संघाचा। आणि आता मात्र 5 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे, म्हणजे 5 षटकार जरी लगावले तर 30 धावा इथे पाहायला मिळतील। तर मात्र चेंडू जागावून खेळण्याचा प्रयत्न, इथे बॉडीवरचं नियंत्रण हरवले फलंदाज आणि फलंदाज इथे हिट विकेटच्या स्वरूपात बाद होते। सचिन बाद होतोय हिट विकेटच्या स्वरूपात। जर क्लीन बोल्ड केला तर इथे 1000 रुपयाचं पारितोषिक। राजू भोयर यांच्याकडनं मात्र इथे शॉर्ट कव्हरला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। आता मात्र या सामन्यामधलं निश्चित पूर्णपणे हवा निघून गेलेली आहे। सामना मोठागाव संघाच्या बाजूने झुकलेला आहे। क्लीन बोल्ड जर इथे केला नितीनने तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज राजू भोयर यांच्याकडनं मिळेल। मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊ दिलाय या ठिकाणी फलंदाजाने। निर्धाव चेंडू, हॅट्रिकची संधी होती इथे नितीनला। नितीनचा जर विचार केला तर पहिल्या षटकात देखील नितीनला हॅट्रिकची संधी आली होती, मात्र इथे संधी सोनं करता आलं नाही त्याला। मात्र पुन्हा एकदा नितीन, हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय। निश्चितच या सामन्यातली फक्त औपचारिकता इथे पूर्ण करायची आहे। बघा क्लीन बोल्ड जर इथे केलं नितीनने तर राजू भोयर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल। 1500 रुपये त्याने आधीच कमावलेले आहेत। मात्र जर इथे क्लीन बोल्ड केलं फलंदाजाला तर नितीनला 1000 रुपयाचा आणखीन प्राइज इथे मिळेल। हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये कार्पेटच्या माध्यमातून आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे मोठागाव संघाने। त्यांचा हार्दिक अभिनंदन।